अंबरनाथच्या एस3 पार्क हॉटेलमध्ये सिमरन पाटील या तरुणीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी भगवान लोटे याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। यानंतर लोटे याला अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सिमरन पाटील ही भगवान लोटेच्या कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होती। त्यांच्यात प्रेमसंबंध होते। तसंच लोटे हा सिमरनकडून मनी लॉन्ड्रिंगचं काम करून घेत होता। मात्र तिला काम सोडण्याची इच्छा असताना तिने काम सोडू नये म्हणून भगवान तिच्यावर दबाव टाकत होता, असा आरोप सिमरनच्या कुटुंबियांनी केलाय। 10 एप्रिल रोजी भगवान लोटे यांनी सिमरनला एस3 पार्क हॉटेलच्या रूम नंबर 310 मध्ये बोलवून तिच्याशी प्रत्यक्ष कॉल चॅटिंग करून वाद घालत मानसिक त्रास दिला आणि आत्महत्येस प्रवृत्त केलं, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी भगवान लोटे याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय। हा गुन्हा अजामीन पात्र असल्याने आरोपीचा शोध घेऊन अटक केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली आहे। दिनांक 10/4/2026 रोजी एस3 पार्क या ठिकाणी मयत मुलगी सिमरन उमेश पाटील याने आत्महत्या केल्यावरून अंबरनाथ पोलीस स्टेशन या ठिकाणी एडीआर दाखल झालेला होता। आज रोजी त्याचाच एडीआरचा तपास चालू असताना आज रोजी त्या मयत मुलीची आई सौ रजनी उमेश पाटील राहणार जोसे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावरून इसमनामे भगवान सुभाष लोटे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सिमरन उमेश पाटील ही भगवान सुभाष लोटे यांची एम्प्लॉई होती। ती त्यांच्या कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करत होती आणि ती काम सोडण्यासाठी तयार असताना किंवा त्याला काम सोडण्याची इच्छा होती त्यावेळेस भगवान लोटे यांनी त्यांच्यावर दबाव आणलेला होता। त्यांना धमकी देत होते काम सोडू नये म्हणून आणि त्यांचा मनी लॉन्ड्रिंगचा देखील एक व्यवसाय होता। त्यांच्या बेकायदेशीर मनी लॉन्ड्रिंगची बऱ्यापैकी त्यांना माहिती होती, त्यामुळे त्याच्यावर दबाव येत होता आणि तिला तो मानसिक त्रास होत होता आणि भगवान लोटे यांनी तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलेलं होतं। या कारणावरून तिने ते आत्महत्या केली असं निष्पन्न झालेलं आहे। हा अजामीनपात्र गुन्हा आहे, त्यामुळे त्याला अटकेची तरतूद आहे।